काही बेसिक डिटेल्स मी सांगतो तुम्हाला Learjet 45 बद्दल जे आत्ता बारामतीमध्ये क्रॅश झालं. जे अजित पवार पण होते त्या एअरक्राफ्टमध्ये. अं, सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमधनं डिपार्चर. जे डिपार्चर त्याने कॅरी आउट केलं मुंबईमधनं, त्याला म्हटलं जातं एस-आय-डी व्हिच इस अल्सो नोन ॲज स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट डिपार्चर. नॉर्मली जेही फ्लाइट्स सगळे आय-एफ-आर असतात आणि जे मुंबईमधनं टेक ऑफ करतात किंवा डिपार्ट करतात, त्यांना हे यूज करावं लागतं. कारण की हे सगळे फ्लाइट्स इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्समध्ये असतात. सो स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट डिपार्चर म्हणजे एक पर्टिक्युलर वे किंवा रस्ता एका एअरड्रोममधनं किंवा एअरक्राफ्ट किंवा एअरस्पेसमधनं बाहेर निघायचा. कंजेशन किंवा ट्रॅफिक कोलिजन अव्हॉइड करण्यासाठी. म्हणून त्यांनी जे एअरक्राफ्ट द वे ऑफ डिपार्चर भरपूर कॉमन होतं. जर का तुम्ही सुद्धा मुंबईमधनं कुठे टेक ऑफ करत असाल, तर एक्झॅक्ट सेम असेल, काहीच डिफरन्स नाही. सेकंडली बारामतीमधला अप्रोचबद्दल मी बोलतो. बारामतीमध्ये अप्रोच करताना मी आता फ्लाइट रडारवर पाहिलं त्यांचं, बिकॉज आता पब्लिकली अवेलेबल तेच आहे, जोपर्यंत डी-जी-सी कन्फर्म करत नाही. पायलटने एक मिस्ड अप्रोच कॅरी आउट केला. आता मिस्ड अप्रोच ही थोडीशी टेक्निकल टर्म झाली, बट नॉर्मल लोकांना माहिती असेल गो अराउंड. जेव्हा विमान किंवा एअरक्राफ्ट भरपूर किंवा एक डिसिजन हाईटपर्यंत येतं ओव्हर द ग्राउंड आणि मग पायलट डिसाईड करतो, हूएव्हर जोही पायलट इन कमांड असेल, की बेस्ड ऑन करंट वेदर कंडिशन्स किंवा एअरक्राफ्ट कॉन्फिगरेशन, इज इट सेफ टू लँड? आणि इज इट येस ओर नो? ते कन्फर केलं जातं दोघंही पायलट्समध्ये आणि मग डिसाईड केलं जातं. आता एक लक्षात ठेवा, हॅव्हिंग अ गो अराउंड म्हणजे मिस्ड अप्रोच करणं किंवा गो अराउंड करणं इज व्हेरी मच सेफ. जर का कोण लोकांना वाटत असेल, की जर का तुम्ही गो अराउंड केलं म्हणजे इट इज नॉट सेफ, अजिबात सेफ नाहीये. तर उलट इट इज जास्त सेफ टू कॅरी आउट अ गो अराउंड. जर का इन एव्हिएशन असं म्हटलं जातं, जर का तुम्ही गो अराउंड कॅरी करताय, जर का तुम्ही मिस्ड अप्रोच केला एअरक्राफ्टचा, तर यू आर a more responsible pilot is what is considered. But on the second hand, त्यांनी मिस्ड अप्रोच केला. मी इथे पाहतोय मिस्ड अप्रोच केला. स्टँडर्ड लेफ्ट हँड डिपार्चर त्यांनी परत केलं बारामतीमधनं. सर्किट पॅटर्न केला आणि सेकंड अप्रोचच्या वेळेस अनफॉर्च्युनेटली क्रॅश झाला. नाऊ बेस्ड ऑन जे व्हिडिओज आपण पाहिले आणि काही आपण फ्लाइट रडार 24 जसं मी वापरतोय त्याच्यावर पाहिलं, तर आपण बघू शकतो की जो फायनल त्याचा टर्न होता, तो होता अबाउट 185 नॉट्स ॲट 2000 फीट. नाऊ ऑब्व्हियसली बिकॉज पायलट्स जे आहेत त्यांनी एअरक्राफ्ट तसं बरोबर कन्फिगर केलं असेल लँडिंगसाठी. ऑब्व्हियसली त्यांना बिलकुल माहिती आहे ते काय करतायत आणि ॲट धिस मोमेंट आपण काहीच कोणाला ब्लेम नाही करू शकत. बिकॉज वी हॅव टू वेट फॉर डी-जी-सी-ए. बट बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे आहे, आणि जे मी वाचलंय ऑनलाईन लगेच आत्ताच्या आत्ता, मला 2 गोष्टी थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत. फर्स्ट थिंग बीइंग लॉस ऑफ कंट्रोल्स. आता लॉस ऑफ कंट्रोल्स काय म्हणतात त्याला? लॉस ऑफ कंट्रोल्स जे तुमचे बेसिक एव्हिओनिक्स असतात एअरक्राफ्टचे, जे तुम्ही कंट्रोल करतात बाय अ कंट्रोल कॉलम किंवा योक जो कॉकपिटमध्ये असतो. जेव्हा त्याचा कंट्रोल पूर्ण चालला जातो, त्याला म्हणतात लॉस ऑफ कंट्रोल. एक अशी गोष्ट असते मोठ्या या कमर्शियल एअरक्राफ्ट्समध्ये, जरी हे असं म्हटलं जाईल, की हे लहान एअरक्राफ्ट आहे, तरी मॅन्युफॅक्चरर्स आणि सर्टिफिकेशन जे करतात, ते कन्फर्म करतात, की प्रत्येक सिस्टम इम्पोर्टंट सिस्टम आहे, ते रिडंडंट असले पाहिजे. आता एव्हिओनिक्स सारखी गोष्ट, याचे सिस्टम्स भरपूर रिडंडंट असतात. नॉर्मली मोठ्या एअरक्राफ्ट्समध्ये आता ऑब्व्हियसली मला टेक्निकल स्पेसिफिकेशन्स या एअरक्राफ्टचे माहीत नाहीयेत. बट बेस्ड ऑन व्हॉट आय हॅव लर्न्ड, नॉर्मल एअरक्राफ्टमध्ये बॅकअप्स असतात प्रत्येक सिस्टमचे. आणि बॅकअपचाही बॅकअप असतो. म्हणजे जर का तुमचा प्रायमरी एव्हिओनिक्सचा बॉक्स आहे, त्याचा बॅकअप आहे सेकंडरी एव्हिओनिक्स आणि सेकंडरी एव्हिओनिक्सचा बॅकअप आहे टर्शियरी एव्हिओनिक्स बॅकअप. असे 3 असतात. नॉर्मली 2 असतात और 3 असतात. डिपेंड्स ऑन द एअरक्राफ्ट. बट पॉइंट बिंग इट इज व्हेरी सेफ.
पहिला फेल झाला की दुसरा आहे, दुसरा फेल झाला की तिसरा आहे. सगळं बॅटरीसोबत सगळ्या म्हणून एअरक्राफ्ट्स हॅव 2 इंजिन्स ॲज वेल. आणि इट इस अ लॉट ऑफ टाईम सर्टिफाईड आहे ते, की एअरक्राफ्ट एका इंजिनवर पण जाऊ शकतो. बट दॅट इस नॉट द पॉइंट हिअर. पॉइंट हा आहे, की देअर इस अ चान्स एक चान्स आहे, की लॉस ऑफ एव्हिओनिक्स होऊ शकतं. बट आता स्पेक्युलेशन करण्यात काहीच पॉइंट नाहीये. वी हॅव टू वेट फॉर डी-जी-सी-ए टू कन्फर्म. डी-जी-सी-एने कन्फर्म केल्यावरच आपण काही फॅक्ट्सवर बोलू शकतो. बट ऑब्व्हियसली बेस्ड ऑन द व्हिडिओज लोकं बघतात, ते स्पेक्युलेट करतात आणि इट इस ह्युमन नेचर ते करणार आहेत. आणि दुसरं आहे समथिंग नोन ॲज बेस टू फायनल टर्न स्टॉल. बेस टू फायनल टर्न स्टॉल हा थोडासा इज मोर टेक्निकल. आता बेस टू फायनल टर्न्स स्टॉल हा बेसिकली स्टॉल काय असतो, जेव्हा एअरक्राफ्टची जेव्हा असं जात असतं ते आणि जेव्हा त्याचा अँगल ऑफ अटॅक म्हणजे होरायझनच्या कंपॅरेटिव्हली जेव्हा ते खूप तिरकं किंवा उभं होतं, तेव्हा एका लिमिटनंतर लिफ्ट एअरक्राफ्ट प्रोड्यूस करणं बंद करतं. जेव्हा त्याचा अँगल ऑफ अटॅक एका सर्टन लेव्हलनंतर एक्सीड होतो. दॅट इज नोन ॲज अँगल ऑफ अटॅक बेसिकली. अँगल ऑफ अटॅकची लिमिट असते जे मॅन्युफॅक्चरर प्रोव्हाईड करतं आणि दॅट लिमिट शुड नॉट बी एक्सीडेड. आता ऑब्व्हियसली ती कधी-कधी एक्सीड होते बेस्ड ऑन सर्टन कंडिशन्स. इट इज ईझी टू रिकव्हर. भरपूर ईझी टू रिकव्हर आहे. द बेस्ट थिंग टू रिकव्हर ड्युरिंग अँगल ऑफ अटॅक म्हणजे जेव्हा तुम्ही असं चाललंय, विमान असं झालं, तर ईझिएस्ट थिंग टू रिकव्हर इज फक्त नोज खाली पॉइंट करणं. बिकॉज मग त्याच्याने नोज ग्रॅव्हिटीने एअर स्पीड वाढते अँड देन इट इज ईझी टू रिकव्हर. बट बेस टू फायनल टर्न जो आहे, फायनल अप्रोच म्हणजे जर का तुम्ही रनवे असा इथे आहे, तुम्ही असं जे विमान येतंय, तर हा जो पोर्शन आहे, याला फायनल अप्रोच म्हटलं जातं. आणि बेस इज जस्ट बिफोर दॅट. त्याच्या तो एक सर्किट पॅटर्न असतो विमानांमध्ये. जेव्हा जर का तुम्ही मिस्ड अप्रोच करताय किंवा होल्ड जरी करताय, तर देअर इज समथिंग कॉल्ड सर्किट पॅटर्न एव्हिएशनमध्ये आणि सर्किट पॅटर्न भरपूर कॉमन आहे. तर बेस टू फायनल म्हणजे अबाउट जर का तुम्ही असे येताय आणि तुम्ही लेफ्ट घेतला फायनलसाठी किंवा राइट घेतला फायनलसाठी, तर हा जो टर्न आहे बेस टू फायनलचा, नॉर्मली एअरक्राफ्ट्स हा अबाउट एका एव्हरेज 15 टू 20 डिग्रीज अँगल ऑफ बँकने घेतात. ऑर अ रेट वन टर्न. बट नॉर्मली जर का तो एक्सीड झाला, तर तरी पण लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकतो. मेन रिझन त्याच्यासाठी आहे, की जेव्हा लॉस ऑफ लिफ्ट होतं तेव्हा आणि तो एअरक्राफ्ट ऑलरेडी एका बँक अँगलमध्ये आहे. जर का एक्सेसिव्ह बँक अँगल झालं आणि जेव्हा फायनलवर टर्न घेताना जे आपल्याला इथे दिसतंय ते एका लेफ्ट सर्किट पॅटर्नवरनं परत रिजॉइन करतायत फायनलसाठी. बट बेस्ड ऑन फ्लाइट रडार जो त्यांचा बेस टू फायनल टर्न होता, पूर्ण डाउनविंड टू फायनल जो टर्न होता, तो भरपूर एका नॉर्मल डिग्रीचा आहे. म्हणून दॅट इज अल्सो नॉट पॉसिबिलिटी. बट ॲट द मोमेंट द 2 मेन पॉसिबिलिटीज आहे. एक तर बेस टू फायनल टर्न स्टॉल झाला त्याचा ऑर लॉस ऑफ एव्हिओनिक्स व्हिचएव्हर इज कन्फर्म्ड ऑर कंप्लीट दुसरं पण काहीतरी असू शकतं बेस्ड ऑन डी-जी-सी-एचं. आता आपण पूर्ण डी-जी-सी-ए जे रीडिंग्स करेल आणि पूर्ण जे इन्व्हेस्टिगेशन करेल त्याच्यावरनं. बट जर का कोणी लोकं म्हणत असतील वेदरबद्दल, नॉर्मली पायलट्स जे ट्रेन होतात, आर ट्रेन्ड इन द वर्स्ट ऑफ द वर्स्ट कंडिशन्स. टू फ्लाय इन द वर्स्ट ऑफ द वर्स्ट कंडिशन्स. व्हेन तुम्ही पायलट ट्रेनिंग करतात, तेव्हा एक पार्ट असतो व्हिच इज कॉल्ड इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रीडिंग किंवा आय-एफ-आर. किंवा तुम्हाला एका सिममध्ये जायचं असतं आणि सिममध्ये तुम्हाला प्रत्येक वेदर कॅलॅमिटीसाठी प्रत्येक वेदर ऑब्जेक्टिव्ह किंवा डिफरन्स ऑफ वेदरसाठी ट्रेन केलं जातं. मधल्या अबाउट 10 गोष्टी होत सुद्धा नाही. जेव्हाही पायलट ट्रेन होतो, त्यांना हरिकेनमधनं कसं फ्लाय करायचं, तुम्ही चुकून हरिकेनमध्ये गेले, हे सुद्धा ट्रेन केलं जातं. बट ऑब्व्हियसली तो इथे केस नाहीये. म्हणून फॉर द पायलट व्हेन एअरक्राफ्ट एवढं एडवान्स्ड आहे, येस इट इज 18 इयर्स ओल्ड. 18 वर्ष जुनं एअरक्राफ्ट आहे. बट यू हॅव टू नो
एव्हिएशनमध्ये 18 वर्ष काहीच नाहीये. नॉर्मली यूएसमध्ये, यूकेमध्ये, जर्मनीमध्ये, युरोपमध्ये ज्या एअरक्राफ्ट्सवर पायलट ट्रेन करतात, तेच एअरक्राफ्ट 40 वर्ष जुने असतात, 30 वर्ष जुने असतात आणि बेस्ड ऑन चेक्स त्यांचे जे दर 50 अवर्स, 100 अवर्सला चेक होतात. अं, ते काहीच प्रॉब्लेम नाही देत. सो आपल्याला हे समजून घ्यायला हवं, की ब्लेमिंग द पायलटला ब्लेम करणं आत्ता इज नॉट द डिसिजन. ऑब्व्हियसली आफ्टर डी-जी-सी-ए जे म्हणेल त्याच्यानंतर बेस्ड ऑन फॅक्ट्स आपण बोलू शकतो. बट द वेदर बारामतीमधलं जे वेदर बेस्ड ऑन माय इन्फॉर्मेशन वॉज परफेक्टली फाईन. इन्स्ट्रुमेंट फ्लाइट लँडिंगसाठी कुठलेही अप्रोचेसचे बारामतीमध्ये अवेलेबल असतील, वेदर आय-एल-एस अप्रोच असेल, आरनाव्ह अप्रोच असेल, आर-एम-पी अप्रोच असेल, हे वेगळे-वेगळे अप्रोच अवेलेबल आहेत. सेफ्टी मेजर्स आहेत बेसिकली टू गेट दी एअरक्राफ्ट ऑन द ग्राउंड. एव्हिएशनमध्ये सेफ्टी खूप प्रॉमिनंट आहे आणि सेफ्टी इज द मेन पार्ट ऑफ एव्हिएशन. एव्हरीथिंग इज रिडंडंट. सगळ्या गोष्टी सेफ्टीमध्येच चालल्या जातात. बट ऑब्व्हियसली कधी-कधी अनफॉर्च्युनेटली अशा गोष्टी होतात ज्या इनएव्हिटेबल आहेत. अं, आता दुसरी गोष्ट म्हणजे स्प्लिट सेकंडमध्ये झालं. इट इज पॉसिबल स्प्लिट सेकंडमध्ये भरपूर गोष्टी होणं. टेबल टॉप रनवे आहे. टेबल टॉप रनवेमध्ये नॉर्मली थोडं व्हिज्युअल परसेप्शनमध्ये चेंज होतो. बिकॉज जस्ट रनवेच्या अलीकडे व्हॅली असेल एखाद्या वेळेस, तर देअर कुड बी अ चान्स की आय एम नॉट सेइंग या पर्टिक्युलर फ्लाइटसाठी, बट कधी-कधी व्हिज्युअल रेफरन्सेसमध्ये प्लस मायनस होऊ शकतो. बेसिक ह्युमन इन्स्टिंक्ट आहे, नॉट समथिंग की प्रत्येकाला होईल. की लोकांना वाटतं किंवा पायलट्सला वाटतं कधी-कधी रनवेच्या आपण कंपॅरेटिव्हली भरपूर लो आहे किंवा भरपूर हाय आहे. त्याच्याचसाठी हे सगळे व्हिज्युअल एड्स असतात एअरपोर्ट्समध्ये आणि इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्समध्ये जे मी जसं बोललो आय-एल-एस, आरनॅव्ह, आर-एन-पी हे सगळे जे अप्रोचेस आहेत एका एअरपोर्टमध्ये हे असतात. टू अव्हॉइड हे सगळं म्हणून जेव्हा तुम्ही आय-एल-एस अप्रोच करतात, आरनॅव्ह अप्रोच करतात, हे सगळं इन्स्ट्रुमेंट रेटेड असतं. हे तुम्ही सगळं इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग करतात आणि इट इज व्हेरी कॉमन टू यूज दिस. असं अजिबात नाहीये की त्यांनी व्हिज्युअलमध्ये उडवू शकले असते किंवा त्यांनी हे केलं असतं किंवा ते केलं असतं. आत्ता आपल्याला जे बेस्ट फॅक्ट्स आहेत त्याच्यावरच जायचं आहे. फॉग होता मान्य आहे. बट व्हिजिबिलिटी जे मी व्हिडिओ पाहिले वॉज आयड से 2 किलोमीटर, 2 ते 3 किलोमीटर. 2 ते 3 किलोमीटर विथ फॉग इज थोडंसं आय-एम-सीमध्ये जातं. इन्स्ट्रुमेंट मेटेरिओलॉजिकल कंडिशन्स. बट बेस्ड जर का पायलट आणि एअरक्राफ्ट इन्स्ट्रुमेंट रेटेड आहे, त्यांच्यासाठी बारामतीमधला अप्रोच शुड बी व्हेरी नॉर्मल. बट आता आपल्याला काय ॲक्चुअल डिसिजन आहे, काय ॲक्चुअल रिझन आहे ज्याच्यात ते Learjet 45 क्रॅश झालं बारामतीमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला डी-जी-सी-एसाठीच थांबावं लागेल. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाल्याशिवाय आपण फक्त स्पेक्युलेट करू शकतो. जसं मी म्हटलं ह्युमन नेचर आहे, स्पेक्युलेट लोकं करणारच आहेत. सो दॅट इज बेसिकली सगळं इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे आहे.